तानाजी मालुसरे आणि सिंहगड हा संघर्ष तर सर्वांनाच माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का, हा किल्ला अगोदर महाराजांकडे देखील होता. जय शिवराय बंधूंनो, सैर स्वराज्यामध्ये आज आपण जाणार आहोत किल्ले कोंढाणावरती. राजगड, तोरणा, पुरंदर आणि लोहगड यांच्या मध्ये असलेला, तसेच पुणे आणि कल्याण असे दोन मुख्य प्रवेशद्वार असलेला, दिल्ली सल्तनत, आदिलशाही, निजामशाही व बहमनी यांनी राखलेला असा हा 700 वर्ष जुना इतिहास लाभलेला किल्ले कोंढाणा. किल्ल्याचा किल्लेदार हा आदिलशाहीचा, नाव त्याचं सिद्दी अंबर वहाब. वहाब म्हणजे मूळचे ते आफ्रिकन वंशाचे, पण आदिलशाहीचा एकदम विश्वासू आणि खास सरदार. पण महाराजांना तर कोंढाणा हवाय. मग महाराजांनी काय केलं तर आपले विश्वासू बापूजी मुदगल यांना पुढे केलं. बापूजी मुदगल देशपांडे हे प्रमुख, वाटाघाटी असो किंवा काय बोलणं करायचं असो, हे त्यात प्रमुख. बापूजींनी थेट सिद्दी अंबरशी चर्चा सुरू केली. शिवाजी राजे ते शहाजी राजेंचे पुत्र, ते किल्ला अधिक सुरक्षितरित्या सांभाळू शकतात. सिद्दी अंबरला देखील हे बोलणे पटले आणि त्यांनी किल्ला हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात दिला. महाराजांनी अशा रीतीने अतिशय हुशारीने आणि चातुर्याने कोंढाणा हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण बिजापुरी सल्तनतला जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा त्यांनी सिद्दी अंबरला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना जेलमध्ये टाकलं व आपल्या शहाजी राजेंना देखील त्यांनी खोट्या गुन्ह्यांच्या आधारावरती जेलमध्ये टाकलं. महाराजांनी पहिल्यांदा विचार केला व काही विचार केल्यानंतरच त्यांनी आपल्या आबासाहेबांसाठी हा किल्ला माघारी देऊ केला. पण काही काळानंतरच संघर्ष करून तानाजी मालुसरे यांनी तो किल्ला आपल्या परत स्वराज्यामध्ये आणला. ते युद्ध, ती लढाई आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयाच. पण आता हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असल्यास इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.